आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत लसावी आणि मसावी. अंकगणितमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक लसावी आणि मसावी म्हटलं तरी चालते. परीक्षा कोणतीही असो, केंद्रातली असो किंवा राज्य शासनाची असो, कोणतीही सरळ सेवा असो किंवा मुख्य परीक्षा असो, त्याच्यामध्ये लसावी आणि मसावी हा महत्त्वाचा पार्ट मानला जातो. कोणत्या ना कोणत्या तरी विभागावर नाही का या टॉपिकवर आपल्याला एक तरी प्रश्न आपल्याला असतोच. केंद्र सरकारची SSC असो, स्टाफ सिलेक्शनची असो, TCS न घेऊ अथवा IBPS न घेऊ की सरळ सेवा भरती कोणीही कंडक्ट केली किंवा पोलीस भरती असो, याच्यामध्ये आपल्याला लसावी आणि मसावी हा महत्त्वाचा टॉपिक गणला जातो. त्यासाठी हे लेक्चर तुम्ही अखेरपर्यंत समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला लसावी आणि मसावीमधले छोटे आणि बारीक सर्व बेसिक कन्सेप्टपासून तर हायर कन्सेप्टपर्यंत जे डिफिकल्ट कन्सेप्टपर्यंत तुम्हाला सर्व याची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. आपण याच्यावर दोन सेशन घेऊ. एक आत्ता फक्त लसावी आणि मसावी म्हणजे काय, जेणेकरून तुम्हाला नाही का समोरचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व करायला अगदी सोपी पद्धत मी आजच्या लेक्चरमध्ये आणि लसावी आणि मसावी म्हणजे नेमकं काय, ते कशासाठी उपयोग करतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघू आपण लसावी आणि मसावीचा महत्त्वाचा म्हणजे त्याचा अर्थ. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य. त्यालाच आपण मसावी आणि लसावी म्हणतो. आता इंग्लिशमध्येच आपण त्याला लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतो आणि इथं हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणतो. याच्यामध्ये दोन शब्दाचा अर्थ समजून घ्या. एक लघुत्तम सामायिक विभाज्य दोन शब्दामध्ये तुम्ही कन्फ्यूज नका हो. लसावीमध्ये काय होते, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय होते, लसावी होते. आणि मसावीमध्ये काय होते, महत्तम सामायिक विभाजक. आता विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय हे तुम्ही पहिले लक्षात करून घ्या. आता तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगतो. आता जसं की 5, 10, 15, 20 हा काय झाला आपला 5चा पाडा झाला. किंवा एक दुसरं उदाहरण घेऊ आपण, जसं की 8, 16 हे आपण एक उदाहरण घेतलं. काय सांगितलं मी, 8, 16, 24 हा आपण काय केला, 8चा पाडा घेतला, बरोबर आहे. तर विभाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, 8ला ज्या संख्येने भाग जात असेल त्या संख्येला आपण काय म्हणतो, विभाजक म्हणतो. जसं की 8ला 1ने भाग जातो, 2ने भाग जातो आणि 4नेही भाग जातो. ह्या गोष्टी काय झाल्या, 8च्या विभाजक झाल्या. ह्या गोष्टी मी फक्त तुम्हाला बेसिकसाठी सांगत आहे. आणि 8, 16, 24, 32 हा जो 8चा पाडा झाला, हा संख्या काय झाल्या, 8च्या विभाज्य झाल्या. विभाजक आणि विभाज्यमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. विभाजक मध्ये काय वापरतो आपण, इथं मसावीमध्ये आपण काय वापरतो, विभाजक वापरतो. आणि लसावीमध्ये आपण काय वापरतो, त्याला आपण विभाज्य असे वापरतो. लसावीचा वी जो आहे तो विभाज्य झाला आणि मसावीचा जो वी आहे तो काय झाला, विभाजक झाला. म्हणून विभाजक आणि विभाजकमध्ये तुम्ही कन्फ्युजन नका हो. विभाजक म्हणजे काय सांगितलं मी, 8ला कोणी भाग जातो, 1, 2, 4 या गोष्टी काय झाल्या, 8च्या विभाजक झाल्या. आणि 8, 16, 24, 32 इथून समोर जे 8च्या पटीत येतील ते 8च्या पाड्यामध्ये जे येतील ते 8 नंतर 40 येईल, नंतर 48 येईल. या गोष्टी काय झाल्या, लसावीमधल्या विभाज्य झाल्या. आता लसावी आणि मसावी म्हणजे काय, आता पुन्हा दुसरं कन्फ्युजन आहे, महत्तम आणि लघुत्तम. महत्तम म्हणजे काय होते, मोठी संख्या. महत्तम म्हणजे काय होते, मोठी संख्या आणि लघुत्तम म्हणजे काय होते, लहानी संख्या. परंतु दोन संख्याचा जर मसावी आणि लसावी काढायला सांगितला तर लसावी ही मोठी संख्या येते. ती कशी मी तुम्हाला सांगतो. आता जसं की एक उदाहरण घेऊ. जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आता मसावी आणि लसावी काय आहेत ते तुम्हाला सांगितले. आता एक उदाहरण घेऊ. 8 आणि 12चा लसावी आणि मसावी काढा. 8 आणि
12चा लसावी आणि मसावी काढा. सोप्याने सर्वात सोप्या अंकापासून आपण सुरुवात करू, जेणेकरून आता मसावी आणि लसावीमध्ये तुम्हाला डाऊट राहिला नाही. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. लसावी म्हणजे कोणतं सांगितलं मी? 8च्या पटीत येणार आहे, म्हणजे 8, 16, 32 जे 8च्या पाड्यामध्ये जे समोरच्या संख्या येतात ते काय झाले? आपल्या विभाज्य झाल्या. आणि विभाजक म्हणजे काय सांगितलं मी? ज्या संख्येला 8ने भाग जातो. 8 हे आपण एक उदाहरण घेतलं. मग ते 8 असो किंवा 10 असो का 15 असो का 20 असो, कोणत्या संख्येला ज्या संख्येने भाग जातो ते. आता तुम्हाला एक उदाहरण घेतलं, त्यावरून तुम्हाला सर्वात सोपी आयडियाने समजून. आता काय सांगितलं क्वेश्चन आपल्याला काय म्हणते? 8 आणि 12चा लसावी आणि मसावी काढा. सुरुवातीला काय करायचं? इथे 8 लिहून घेऊ आणि इथे 12 लिहून घेऊ. 2 रेषा काढून घ्यायच्या. 2 रेषा काय केल्या आपण? ड्रॉ करून घेतल्या. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे? सुरुवात कशाची पासून करायची आहे? 2 पासून सुरुवात करायची आहे. 2 पासून सुरुवात करायची आपल्याला. 2 घेतला. 2 आपल्या मनात घ्यायचा. विचार करायचा की 2ने 8ला आणि 12ने भाग जातो का? हो, जातो. तर इथं 2 लिहायचा. 2नं 8ला आणि 12ला भाग गेला. नंतर इथं 4 लिहिला. नंतर इथं काय येते? 2 चौक 8 आणि 2 सखम 12. बरोबर आहे. 2ने पूर्ण भाग गेला. नंतर खाली कोणत्या संख्या उरल्या? 4 आणि 6. 4 आणि 6 उरल्या. तर 4 आणि 6ला आपल्याला 2ने भाग जातो का? जातो. तर इथं पुन्हा 2 लिहू. म्हणजे कितीनं भाग तोडला तर कितीचा येते? इथे 2चा येते आणि इथे 3चा येते. बरोबर आहे. 3चा येते. तर 2 आणि 4 ही जे रो आहे, हे आहे आपला कशाचा? मसावीचा रो, मसावीचा कॉलम आहे. तर या 2 संख्याला काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचं. काय येते? 2 दोन्ही 4. तर 4 हा झाला आपला संख्येचा मसावी. आत्ता लसावीमध्ये काय करायचं? या 2 आणि 2 हे तर 2 घ्यायचेच. पुन्हा खालचे 2 गुणिला 3 याला पण गुणाकार करायचा, याला पण गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिला 2 हे घेतले. नंतर एक खालचे पण घ्यायचे. हे 2 आणि 3 गुणिला 2 गुणिले 3. आता याचा गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. 24 काय झाला? लसावी झाला. बरोबर आहे. आता मसावी म्हणजे मोठी संख्या आणि लसावी म्हणजे ल म्हणजे लघुत्तम आणि म म्हणजे महत्तम. महत्तम म्हणजे सर्वात मोठी आणि ल म्हणजे लघुत्तम म्हणजे सर्वात लहान. तर असं कसं काय झालं? मसावी ही मोठी म्हणायले, पण संख्या तर छोटी आली लसावीपेक्षा. आणि लघुत्तम म्हणजे आपण काय म्हणतो? लहान संख्या म्हणतो. पण मसावीपेक्षा तर 24 ही संख्या मोठी आहे. तर 8 आणि 12च्या पटीत येणारी पहिली संख्या, 8 आणि 12च्या पटीत येणारी पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या ही कोणती आहे? 24. त्यालाच आपण काय म्हणतो? आपण लसावी म्हणतो. आणि 8 आणि 12 याला भाग देणारी सर्वात मोठी संख्या म्हणजे ती कोणती आहे? ज्या संख्येला 8नेही भाग जातो आणि 12नेही भाग जातो, अशी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 4. ही झाला आपला मसावी. विभाजक आणि विभाज्य. त्यासाठी विभाजक आणि विभाज्य सर्वात पहिले तुम्ही त्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. मसावीचा अर्थ असा होते की 8 आणि 12ने ज्या संख्येला भाग जातो ती सर्वात मोठी संख्या कोणती राहील? आपली मसावी राहील. आणि लसावी 8 आणि 12ने भाग जाणारी संख्या म्हणजे ती कोणती राहील? आपली 24. ज्या 24 या संख्येला 8नेही भाग जातो आणि 12नेही भाग जातो, अशी संख्या कोणती? सर्वात लहान संख्या कोणती आहे? 24. तर ह्या झाला आपला बेसिक कन्सेप्ट. आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. आता आपण हे 2 उदाहरण समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त सोपं जाईल लसावी आणि मसावीमध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आता आपल्यासमोर 2 उदाहरण दिलेले आहेत, 32 आणि 48. मी काय सांगितलं? 32 आणि 48 लिहून घ्या. लिहून घेतले. तर याला सुरुवातीला आपल्याला काय करायचं? अंक कुठून सुरुवात होते? 1 कधीच धरायचा नाही. 1 कधीही धरायचा नाही.
एकने भाग जातो. जर कोणत्या संख्येने भाग जात नसेल तर एक मनात गृहीत धरायचा. सध्या मनात घ्या 2, 2ने भाग जातो. तर इथं 2 लिहा. कितीचा भाग तुटला? इथून 16चा तुटला आणि इथं 24चा तुटला. नंतर 24 आणि 16ला 2ने भाग जातो. तर इथे पुन्हा 2 घ्या. तर इथं राहिले 8 आणि इथं राहिले 12. 8 आणि 12ने 2ने भाग जातो. तर इथे लिहा 2. कितीचा भाग तुटला? 4 आणि इथं 6. 4 आणि 6ले पण 2ने भाग जातो. इथे राहिले 2. इथे 2 आणि 3. आता 2 आणि 3ला दोन्ही संख्येला 2ने भाग जातो का? नाही. आणि 3 नंतर घ्यायचा 3. 3ले 2 आणि 3ला भाग जातो का? नाही. इथे नाही का आपली प्रक्रिया पूर्ण झाली. 2 आणि 3ने 3ला कशानेच भाग जात नाही. 1 सोडला तर, पण 1 आपल्याला काय करायचा? घ्यायचा नाही. तरच आत्ता झाली आपल्याला ही जी लाईन झाली, ही काय झाला? याचा गुणाकार करून घ्या. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिले 2. उत्तर किती येते? 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. उत्तर येते आपलं 16. तर 16 काय झाला आपला? मसावी. म्हणजे 16 अशी संख्या झाली की ज्याला 32नेही भाग जातो आणि 48नेही भाग जातो, परंतु ती सर्वात मोठी संख्या राहील, मोठ्या संख्येपैकी. तर 8ने पण, तसं पाहिलं तर 8ने पण 32ला भाग जातो आणि 48ला पण जातो, पण तो मसावी झाला का? नाही. मसावी म्हणजे अशी संख्या, अशी मोठी संख्या ज्या संख्येला संख्या नंबर 1नेही भाग जातो आणि संख्या नंबर 2नेही भागतो. तसंच 16ने 32लाही भाग जातो आणि 48नेही भाग जातो. ही पण संख्या कोणती आहे? मोठी आहे. 16 ही मोठी आहे, मोठी संख्या. तसं 8नेही भाग जातो, 4नेही भाग जातो, पण 4 आणि 8 हा का 32 आणि 48 मसावी झाला का? नाही. काय लक्षात ठेवायचं आपल्याला? 16 हा मसावी का झाला? 16ने 32लाही भाग जातो आणि 48लाही भाग जातो, पण ती संख्या कोणती आहे? मोठी आहे. हे झालं आपला 16 मसावी. नंतर ही रो आणि या ही कॉलम आणि या रोचा गुणाकार करायचा. आता याचा गुणाकार किती आला? 16 आला, बरोबर आहे. याचा मसावी 16 आला. तर इथून पुन्हा याचा गुणाकार करून टाकू आपण. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे तर घेतले, पुन्हा खालचे पण घ्यायचे. गुणिले 2 गुणिले 3. आता इथपर्यंत 16 आला. 3 दोन्ही 6. गुणाकार करा. 6 6 36, 6 4ले 3, 6 1 6, 3 1 9. आत्ता याचा लसावी झाला 96. 96 हा कशाचा झाला? याचा लसावी. याचा अर्थ काय होते? 96ला 32नेही भाग जातो आणि 48नेही भाग जातो, पण भाग जाणारी जी पहिली संख्या आहे ती कोणती आहे? आपली 96 आहे, म्हणून हा लसावी आपण त्याला असं म्हणतो. तर 96च्या नंतर आपण त्याला नाही का 96 नंतर दुसऱ्या पण संख्येला भाग जातो, पण ही 96 संख्या काय आहे? भाग जाणाऱ्या संख्येमधून ही संख्या सर्वात पहिली आहे, लहान संख्या आहे. 96च्या अगोदर जी संख्या येईल त्याला 32 आणि 48ने कॉमन भाग जातो का? नाही. आता त्याच्यानंतर बघू आपण 102 आणि 153. आता 102 आणि 153 कशाला भाग जाते ते बघायचं. आता पहिले 102 आणि 153 व्यवस्थित लिहून घ्या. आता 102 आणि 153 दोनने भाग जातो का? जात नाही. मग काय करायचं? 2 सोडला, 1 धरायचंच नाही. नंतर आपण काय केला? 2 धरला. 2ने दोन्ही संख्येला भाग जातो आणि दोन्ही संख्येला दिलेल्या संख्येला दोन्ही संख्येला भाग गेला पाहिजे एका संख्येनं, तेव्हाच ते गृहीत धरायची. 2ने 102ला भाग जातो, पण 153ला जातो का? म्हणून 2 घ्यायचा नाही. नंतर 3चा विचार करायचा. 3ला भाग जातो का? 3ला भाग जात नाही, पण 3ला भाग जातो का? हो, जातो. कशा काय ओळखला आपण 3ला भाग जातो म्हणून? आपण का भागाकार करून बघितला का? नाही. त्यासाठी महत्त्वाचं काय आहे आपल्याला? विभाज्यतेच्या कसोट्या. त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. विभाज्यतेच्या कसोट्या 3ची कसोटी काय सांगते आपल्याला? जर संख्यामधल्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे? त्या संख्येला 3ने भाग जाते असं गृहीत धरू. आता 2 आणि 1 3. 3 याचं उत्तर आलं 3. नंतर 1 अधिक 5 अधिक 3 याचं उत्तर काय ते 9. तर 9 आणि 3ला 3ने भाग जातो का? जातो. म्हणजे बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर 3ने भाग जातो. विभाज्यतेच्या कसोट्या जर तुम्हाला नाही का व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाठवतो, जेणेकरून तुम्हाला अजून समजण्यासाठी सोपं जाईल. विभाज्यतेच्या कसोट्या तुम्ही पहिले पाठ करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. पहिल्या लक्षात आलं पाहिजे की या 2 संख्येला आपल्याला भाग कशाने द्यायचा आहे या आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे.
ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, करून घ्यायचे. 3ने भाग तोडून बघा. 3ने भाग तोडा. काय सांगते आपल्याला, 102 34 नंतर 51. आता सध्या मी कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर करून बघा लेक्चर झाल्यानंतर. याचं उत्तर येते 3ने भाग दिला तर इथं 34 येते आणि इथे 51 येते. त्याच्यानंतर काय झालं आपल्याला, आता कितीचा भाग तुटला आपला, 17चा. 3 17 14. नंतर 34 आणि 51ला कशाने भाग जातो, 17च्या पाड्यामध्ये येतात. 17 दोन्ही आणि 17 त्रिक 51. हे झालं आपला याचा रद. आता मी काय सांगितले, हा जो कॉलम आहे या कॉलमाची बेरीज 17 त्रिक काय येते 51. तर 51 काय झाला आपला, मसावी म्हणजे 51 ही संख्या, 51 या संख्येला 102लेही भाग जातो आणि 153लाही भाग जातो. पण 51 ही संख्या 102 आणि 153ला भाग जातो म्हणजे भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आहे, सर्वात मोठी संख्या. मग 51च्या नंतर जर तुम्ही 52 घेतले तर 52ही भाग जाणार नाही. 51 ही सगळ्यात मोठी संख्या राहील, 102 आणि 153ला भाग जाणारी. त्याच्यानंतर लसावीमध्ये काय सांगितलं, आपल्या वरच्याची पण बेरीज करायची, या वरच्याची पण बेरीज करायची आणि खालच्याची पण बेरीज करायची. नंतर 3 गुणिले 17 गुणिले 2 गुणिले 3. 17 त्रिक 51 आपण काढलेलंच आहे. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 1 6, 6 5 30, 306. ही काय झाली आपली लसावी झाली. तर 306 लसावी झाली म्हणजे काय झालं, 306ला 102नेही भाग जातो आणि 153नेही जातो. परंतु भाग जाणाऱ्या संख्येमधून ही सर्वात लहान संख्या आहे. 306च्या अगोदर जी संख्या येईल तिला दोन्ही संख्येने भाग जात नाही, 102नेही जात नाही आणि 153नेही जात नाही. म्हणून 306 हा झाला लघुत्तम सामायिक विभाजक आणि हे झाला महत्तम सामायिक विभाज्य आणि विभाजक. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू आपण. आता आपण 2 संख्याचा बघितलं होतं. आपल्याला आता काय करायचं आहे, 3 संख्या घ्यायच्या आहेत. 3 संख्यामध्ये अजून एक नवीन पॉईंट ॲड होणार आहे आपला एक नवीन पॉईंट. 3 संख्या आपण ड्रॉ करून घेतल्या, बरोबर आहे. अशी 2 रेषा काढून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे. आता बघायचं आपल्याला या 3 संख्यांना कशाने भाग जातो, कशाने भाग जातो. आता आपल्याला माहीत आहे ती संख्या घ्यायची. आपल्याला सोपं करायचं आहे, ते 10ने भाग जातो, बरोबर आहे. 10ने भाग गेला तर उरायले की म्हणजे कितीचा भाग तुटला आपला, इथे 18चा, इथे 30चा आणि इथं 54चा उरला. नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं आता कशाने भाग जातो. आता मी सांगितलं जातं 2ने भाग जातो का, जातो. 2ने भाग तोडा. पहिले 2ने घेतला तर इथं किती उरायले आपले, 9 उरायले. नंतर इथे किती उरतात, 15 उरतात आणि इथे किती उरतात, 54 म्हटल्यानंतर 27 उरतात, बरोबर आहे. आता 3 संख्येला 2ने भाग जातो का, नाही जात. या तिन्ही संख्येला 2ने भाग जात नाही. मग काय करायचं आपल्याला, 3ने भाग जातो का ते पाहायचा. 3च्या पाड्यामध्ये 9 येतात का, येतात. 15 येतात का, येतात. 27 पण येतात. मग भाग तोडून बघायचा. 3चा कितीचा भाग तुटला, 3चा उरला. नंतर इथे 5चा उरला आणि इथे 9चा उरला. 9 उरला. 3 9 27, 3 त्रिक 9, 3 5 15, बरोबर आहे. आता कशाने भाग जातो, आता 3ला, आता 2ने मग सुरुवात नाही का, पुन्हा आता नवीन रो ॲड झाला म्हणजे आपण नवीन सुरुवात करायची. बघायचं 2ने भाग जाते का, नाही जात. मग आता नंतर काय बघायचं आपल्याला, 3ने भाग जातो का, बघायचं. 3ने या संख्येला भाग जातो, 5ला जातो का, नाही जात. पण 3ला या संख्येला पण भाग जातो. पण संख्या कितीही असू द्या, जर कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जात असेल तर भाग तोडायचा आणि ज्या संख्येला भाग जात नसेल ती संख्या जशास तशी ठेवायची. जसं की बघा, आता मी इथं 3चा भाग तोडला, हे 3 1 उरला. नंतर इतर 3ने 5ला भाग जातो का, नाही जात. 5 जशास तसे लिहायचे. 2 संख्या फक्त आपल्याला का महत्त्वाचे का, ती 2च संख्याला भाग द्यायचे. नंतर इथे 3 उरले. आता
आत्ता नाही का इथे 3ने 2 संख्येला भाग जातो का? नाही जात. 5ला पण नंतर 5चा बघायचा. 5ला जातो का? 5लाही नाही जात. 5लाही काय करायचं? नाही जात. आता आपल्याला काय करायचं? इथे स्टॉप व्हायचा. पण त्या पहिले एक पॉईंट सांगायचा राहिला तुम्हाला. आपण इथपर्यंत आलो, इथपर्यंत नाही का तिन्ही संख्याला भाग दिला, तर सुरुवातीला नाही का या तिघाची बेरीज, त्या तिघांचा गुणाकार करून घ्यायचा. 3 दोन्ही 10 × 2 20, 20 त्रिक काय करायचं? 60. 60 आले. 60 कसे आले? 60 आले. हे पहिले लिहून घेऊ, कारण की ज्या संख्येला तिन्ही संख्येने जर भाग दिला तो ती प्रोसेस तिथं थांबली. हा 60 झाला आपला, काय झाला आपला? मसावी झाला. आता याच्यानंतर आपण काय केलं? 3ने भाग तोडला, नंतर इथे 3 घेतले, नंतर इथं 1 उरला, इथे 5 जशाच तसे, आणि इथं 3. आत्ता काय केलं आपण? मसावी इथपर्यंत काढली. मसावी पहिले काढून घेतली. आत्ता काय करायचं आपल्याला? याच्या समोरच्या संख्येचा पण गुणाकार करायचा. म्हणजे 10 × 2 × 3 × 1 × 5 × 3. आता याचा गुणाकार कसा करून घ्यायचा? आता इथपर्यंत किती आलं? 10 × 2 20, 20 त्रिक 60. 60 इथपर्यंत आलं. 60 इथपर्यंत आले. 3 × 3, 3 5 15, 15 3 45. आता नाही का याचा गुणाकार करून बघा काय ते? 45 0 0, 45 सख 90, 9 त्रिक 27, 270, 2700. हा झाला आपला काय? त्याचा लसावी. आता याच्यानंतरचं दुसरं उदाहरण बघू आपण पुन्हा, जेणेकरून अजून सोपं जाईल. आता आपण 2 संख्या घेतल्या, 3 संख्या घेते. आता आपण नाही का 5 संख्या घेऊन बघू. 5 संख्याला पण सेम जसं आहे तसंच करायचं. आता 5 संख्या इथं ड्रॉ करून घेऊ. 5 10 15 लिहून घेऊ पहिले. 15 20 25 आणि 30. आपण 6 संख्या घेऊ. एक संख्या ॲड केली. काय करायचं? ड्रॉ करून ही लाईन ओढून घ्यायची. काय करायचं? सुरुवातीला कशाने भाग जातो? 5चा पाडा आहे तर 5 इथे लिहून घ्या. 5 लिहून घ्या. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. या संख्या आल्या. पण आता या सर्व संख्येला 5ने भाग जातो का? 2ने भाग जातो का? बघा, सुरुवातीला 2 पासून सुरुवात करायची. मी काय सांगितलं? 2 पासून सुरुवात करायची. तर 2ने भाग जातो का? सर्व संख्येला नाही जात. 3ने जातो का? जात नाही. 5ने जातो का? जात नाही. तर हा 5 जो आहे तो काय झाला आपला? मसावी. जर सर्व संख्याला जर एका संख्येने भाग जात असेल, सर्व संख्याला भाग जाऊन जी संख्या उरलेली असेल ती काय झाली? आपली मसावी झाली. ही झाला 5 झाला आपला मसावी. हा 5 झाला मसावी. आत्ता परंतु जर 2 संख्येला आता पुन्हा 2 घेऊन बघू. आता 2 नंबरला याच्यातून 2 संख्या कोणत्याही संख्येला 2ने भाग जातो का? जातो. 2ला जातो, 4ला जातो आणि 6ला जातो. तर इथं 2 लिहून घ्या. ज्याला भाग जात नाही ती संख्या जशाच तशी लिहा. नंतर इथं 2 1 2, 3ला भाग जातो का? नाही जात. 4ला भाग जातो, तर इथं 4 2 4, इथं 5ला भाग जात नाही, आणि 2 त्रिक 6 असं लिहिलं. आता नंतर 2ने 2 संख्येला कोणत्याही 2 संख्येला भाग जातो का? नाही जात. तर आपण काय करायचं? त्याला ती संख्या तशी ठेवायची. आता 3चा विचार करू. 3ला 2 संख्येने भाग जातो का? जातो. या 3ला आणि या 3ला जातो. तर इथं 3 लिहू. 1 1 जशाच तसे लिहून घेऊ. 3 1 3, हे 2, आणि नंतर इथं काय लिहिलेलं आहे आपण? 5ला 3ने भाग जात नाही, या 3ला 1. ठीक आहे. आता नंतर आली 5 संख्येला 2ने भाग जातो का? 5 संख्येला 2 संख्येला भाग जातो का? नाही जात. मग इथं आपल्याला काय करायचं? स्टॉप करायचा. 5 हा मसावी आपण तर पहिले काढलेलाच आहे. आता सर्वांच्या काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा. या सर्व संख्याचा काय करायचा? गुणाकार करायचा. तर लिहून घ्या पहिले. 5 × 2 × 3 × 1 1 लिहिलं नाही तरी चालते. 2 × 5. आता जे उत्तर येईल ते आपलं काय राहील? आपलं लसावी. 5 2 10, 10 त्रिक 30, 30 2 60, 6 5 30, 300. ही झाली आपली लसावी. 300 ही संख्या काय आहे? या ह्या 6 ज्या संख्या आहेत त्या संख्याला 300 या संख्येला या 6 संख्येने भाग जातो. पण ही 300 सर्वात लहान संख्या आहे, ज्या संख्येला आपण 6 संख्येनं भाग देता
येईल. मसावी हा काय 5 या संख्येने या 6 संख्येला भाग जातो असा त्याचा अर्थ होते. आता काही त्याच्यामधले महत्त्वाचे 2-3 पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगतो. आता आपण नाही काय 3 पॉईंट थोडं लक्षात घेऊन जाऊ. कोणत्याही 2 नैसर्गिक क्रमवार संख्या असेल तर त्याचा मसावी काय असतो? एकच असतो. त्याचा मसावी लक्षात ठेवायचा एकच असतो. मग ती 23 आणि 24 असो, 23 आणि 24 असो किंवा 25 आणि 26 असो, अशा 2 एकामागे एकच्या ज्या संख्या येतील त्याचा मसावी काय ठरवायचा आपल्याला? एकच असतो. नंतर 2 क्रमवार विषम संख्या, मग 2 क्रमवार विषम संख्या 5 आणि 7 असो किंवा 9 आणि 11 असो, या 2 विषम संख्या असेल तर त्याचाही मसावी काय असतो? एकच असतो. आणि 2 क्रमवार समसंख्या असतील, जशा 2 असो 4 असो, हे फक्त 2 संख्यासाठी सांगत आहे, 4 असो किंवा 6 असो किंवा 10 किंवा 12 असो, कोणती संख्या असो, 3 अंकी असो 4 संख्या असो, त्याचा मसावी काय राहील? हा 2च राहील. कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या असतील 2 क्रमवारी नैसर्गिक संख्या असतील त्याचा मसावी काय असतो? 1 असतो. 2 कोणत्याही विषम संख्या जर क्रमवारी असतील त्याचा पण मसावी काय असतो? एकच असतो. आणि 2 क्रमवार समसंख्या असतील तर त्याचाही मसावी काय असतो? हा एकच असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या सेशनमध्ये काय बघितलं की लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय. अजून आपण उदाहरणावर आलोच नाही. हा झाला आपला टॉपिक पहिला, हा त्याचा प्रकार झाला की फक्त मी या व्हिडिओमधून काय सांगण्याचा प्रयत्न केला, लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय. लसावी म्हणजे काय सांगितलं मी? लघुत्तम सामायिक विभाज्य काय म्हणून, आणि महत्तम म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. त्याचा अर्थ काय होतो म्हणजे लसावी हे कोणती संख्या असते आणि मसावी ही कोणत्या संख्याला म्हणतात? लघुत्तम सामायिक संख्या मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण जे उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. उद्याच्या सेशनमध्ये आपण त्याचे एकूण 16 टाईप बघणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? उद्याचं सेशन आल्या तुम्हाला माहीत व्हायला पाहिजेत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे उद्याचं सेशन येईल ते लगेच तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तर मी नक्की आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण होईल आणि खरंच गरजू लोकांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा खरंच फायदा होईल. तर आपण आता लगेच उद्याला दुसरा पार्ट घेणार आहोत, लसावी आणि मसावी. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? एकूण त्याचे 17 प्रकार बघणार आहोत. त्या 17 प्रकारावर एकूण किती कोणकोणत्या टाईपचे प्रकार आपण पोलीस भरतीमध्ये किंवा कोणत्याही सरळ सेवा भरतीमध्ये विचारू शकतात, अशा आलेले प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे.